सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 71. आता लिलीच्या प्लॅननुसार विश्वासची नोकरी गेली आणि तो सगळं काही गमावलेल्या अवस्थेत रस्त्यातून चालला होता. आणि त्याचा ॲक्सिडेंट होता होता लिलीनंच त्याला वाचवला आणि मिठीतच घेतला. आणि त्याला म्हणाली, विश्वास, हे काय चाललंय? आता तुला काही झालं असतं तर? विश्वास, भानावर ये, काय झालंय मला सांग. तरीही विश्वास काहीच बोलत नव्हता. त्याची तर वैशालीच्या लग्नाची सगळी स्वप्न तुटली होती. त्याला वाटलं होतं की चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे, आता वर्ष 6 महिन्यातच भरपूर पैसा साठवेन आणि वैशालीचं लग्न करून देईन. स्वतःसाठी शहरातलीच एखादी मुलगी शोधून काढेन, रजिस्टर मॅरेज वगैरे केलं तरी होऊन जाईल काम. पण नोकरी गेली आणि स्वप्नसुद्धा धुळीस मिळाली. आणि आता घरी काय सांगू, असा प्रश्न त्याला पडला. मग लिली त्याला म्हणाली, विश्वास, तू उठ आणि चल माझ्यासोबत. असं म्हणून ती त्याला तिच्या घरी घेऊन गेली आणि त्याला म्हणाली, मला माहीत आहे तुला खूप टेन्शन आलं आहे आणि तू कसला विचार करतोस. तू वैशालीच्या लग्नाचा विचार करतोस ना? तर विश्वास, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अरे मी आहे ना. माझी तुला मदत होणार नसेल तर मग मी कशाला आहे सांग बरं. आपण दोघे बेस्ट फ्रेंड आहोत ना. मग माझ्याकडे काही मागायला, काही बोलायला तुला लाज का वाटते? असं म्हणून तिनं तिचं कपाट उघडलं आणि त्यातून खूप सगळे पैसे काढले आणि त्याच्यासमोर ठेवले आणि म्हणाले, हे सगळे पैसे घे आणि वैशालीचं लग्न कर आणि मला पैसे परत करण्याची काही गरज नाही. मी कोणी परकी आहे का विश्वास? आता विश्वासनं त्या पैशांकडे बघितलं आणि एक क्षण लिलीच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघितलं. तर लिली तशीच साध्या भोळ्या वेशात 2 भोवयांच्यामध्ये टिकली लावून मधून भांग पाडून त्याच्यासमोर उभा होती आणि त्याला जशी बायको हवी होती तशी मुलगी बनून राहत होती हल्ली ती. आणि विश्वास तिला म्हणाला, लिली, इतके सगळे पैसे तू मला का देशील? अगं, इथे शहरामध्ये लोक ओळखसुद्धा देत नाहीत आणि तू मला इतके पैसे देतेस का? आणि मी हे सगळे पैसे तुला परत कसा करू? मला पुन्हा रिक्षा चालवावी लागेल, त्यातून इतके पैसे परत करणं शक्य नाही. लिली आता ओठांमध्ये हसली आणि तिने दोघांसाठी 2 ड्रिंकचे पॅक तयार केले. विश्वासनं तिच्याकडे चकित होऊन बघितलं आणि ती म्हणाली, काय बघतोस विश्वास? अरे मला माहीत आहे तुला ड्रिंक केलेलं चालत नाही आणि त्यात बायकांनी ड्रिंक केलेली तुला आवडत नाही. आणि तुझी शपथ रे, मी खरंच ड्रिंक सोडलेलं आहे, पण असं अचानक इतक्या दिवसापासूनची सवय सुटत नाही ना. तशीच माझीही सवय सुटत नाही आणि मला आणखीन एक सवय लागली आहे. कोणती सांगू का? आणि ती सवय जाता जात नाही. विश्वास म्हणाला, कोणती? आणि लिली तिचे मादक डोळे त्याच्यावर रोखून म्हणाली, तुझी. विश्वास, मला तुझी सवय लागली आहे आणि म्हणून सतत तुला भेटावंसं वाटतं. असं म्हणत तिनं त्याच्या हातावर हात ठेवला आणि विश्वासला कसं तरीच झालं. विश्वासनं तिच्या हाताखालून हात काढून घेतला आणि लिली उदास होत म्हणाली, विश्वास, खरं सांगायचं ना तर माणूस असाच नशेच्या आहारी जात नाही. या जगात त्याला थांबू वाटत नाही किंवा शुद्धीमध्ये त्याला या जगात खूप यातना भेटतात. तेव्हा त्याला नशा करून वेगळ्याच जगात जाऊ वाटतं, जिथं कोणीही त्याला त्रास देत नाही आणि सगळे त्रास विसरतो तो. आणि आणखीन एक सत्य, टेन्शनमध्ये आणि दुःखात जेव्हा कोणीच आपल्याला जवळ करत नाही ना, तेव्हा ही ड्रिंकच आपल्याला साथ देत असते आणि आपल्याला इतरांशिवाय जगायला शिकवते. आणि म्हणून मी घेते, कारण विश्वास, माझ्याही आयुष्यात मी अशी खूप दुःख पचवले आहेत या ड्रिंकच्या साह्याने. आणि विश्वास म्हणाला, लिली, तुझ्याही आयुष्यात दुःख आहेत का? मला तर वाटलं इतका पैसा आहे, श्रीमंती आहे, ऐश आराम आहे, म्हणजे तुला काही दुःख नसेल. आणि लिली उदास चेहरा करत म्हणाली, नाही विश्वास, तू चूक आहेस. अरे जितका पैसा जास्त, जितकी श्रीमंती जास्त, तितकं दुःख मोठी असतात आणि वेगळीच असतात. गरिबांची दुःख वेगळी असतात, त्यांना 2 वेळच्या अन्न पाण्याची चिंता असते. आमचं मात्र तसं नाही. आमची दुःख फार वेगळे आहेत. आणि आज तूही दुःखी आहेस आणि मीही दुःखी आहे. आपण दोघेही समदुःखी आहोत. मला सतत कुणाच्या तरी कंपनीची गरज असते. मित्र मैत्रीण जवळ हवे असतात आणि हेच माझं दुःख आहे.
विश्वास म्हणाला, पण तुला नक्की होतंय काय? तुझ्याकडे तर खूप मैत्रिणी आहेत की, मित्र आहेत की. लिली म्हणाली, आहेत पण नावापुरते. गरजेला कोणीच येत नाही. सगळेजण फक्त पार्टी एन्जॉय करायला येतात. पण जेव्हा मला गरज असते इमोशनल सपोर्टची, तेव्हा कोणीच माझ्याजवळ नसतं. म्हणून विश्वास, मला अशा एका इमोशनल सपोर्टची गरज आहे, जो कायम माझ्यासोबत असू शकतो. आणि तू कसला विचार करतोस? तुझी नोकरी गेली आहे याची चिंता आहे ना तुला? अरे आज एक नोकरी गेली तर उद्या दुसरी लागेल. इतकी काय काळजी करतोस तू? तू हुशार आहेस, पण आता तुला काही झालं असतं तर तुझ्या आईने बहिणीने कोणाच्या तोंडाकडे पाहिलं असतं सांग बरं? विश्वास, तू त्यांची आशा आहेस. आता विश्वासला तिचं बोलणं पटलं. लिलीनं त्याच्यासमोर ड्रिंकचा ग्लास पकडला आणि म्हणाली, चिअर्स. घे, नको जास्त विचार करू. हे आयुष्य खूप छोटं आहे, हे एन्जॉय करायचं असतं. असं म्हणून तिनं ड्रिंक तोंडाला लावली. विश्वाससाठी मात्र ही पहिलीच वेळ होती आणि तो दारू तोंडाला लावायला तयार नव्हता. आणि लिलीला म्हणाला, लिली, मला सांग, तुला कसलं दुःख आहे? आणि प्रत्येक दुःखाचा उपाय म्हणजे ड्रिंक करणं आहे का? आणि विश्वासला लिली म्हणाली, अजिबात नाही. प्रत्येक वेळी तुम्ही दुःख हलकं करण्यासाठी ड्रिंक करा असं नाही, पण तुम्हाला दुःख ऐकून घेण्यासाठी, तुमचं समजून घेण्यासाठी सुद्धा एक चांगला जोडीदार हवा असतो, आणि तो जोडीदार माझ्याकडे नाही. म्हणून मी ड्रिंकचा सहारा घेते. आणि खरं सांगायचं तर विश्वास, तू भेटल्यापासून मी ड्रिंक करणं सोडून दिलं, कारण मला तू जवळचा वाटतो. असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं. विश्वास म्हणाला, काय झालं, तू का रडतेस? आत्ताच म्हणालीस ना की तुला समजून घेतोय, तर सांग ना, काय आहे दुःख? मी तर माझ्या घरच्या गोष्टी सगळ्या शेअर करतो तुझ्यासोबत. तू मला मदतही करतेस, मग तू का नाही शेअर करत? मी तुला सपोर्ट करू शकतो. आणि लिली म्हणाली, माझी आई लहानपणीच गेली आणि मी एकटी वाढले. माझे डॅडी मला लहानपणापासून सांभाळतात. तेव्हा ऑफिस निमित्त बाहेर जायचंय, तेव्हा मी एकटी घरी असायचे. खूप घाबरायचे. मला सांभाळायला त्यांनी केअरटेकर ठेवली आणि त्या केअरटेकर मला सांभाळता सांभाळता माझ्या वडिलांना ताब्यात घेतलं. तिनं प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न केलं. माझ्या वडिलांना सुद्धा वाटलं की मला आई मिळेल, पण तसं झालंच नाही. लग्न झाल्यावर तिने मला सांभाळणं सोडून दिलं, बाहेर भटकायला लागली. तिने माझ्या वडिलांना सुद्धा माझ्यापासून तोडलं आणि ती वेगळी राहते. माझे वडील माझ्यावर प्रेम करतात, पण सावत्र आई आहे, ती माझ्या डॅडीला माझ्यापासून हिरावून घेते. विश्वास, तू डॅडींना तेव्हा भेटलास ना, जेव्हा त्यांची गाडी पुसून दिली? त्या दुसऱ्या बंगल्यावर, तिथं माझे डॅडी सारखे जातात. माझी सावत्र आई तिथे राहते आणि नेहमीच माझ्यासोबत राहणारे डॅडी आता तिच्याकडेही जातात. माझ्याकडे कमी लक्ष देतात, हेच माझं दुःख आहे. मी एकटी आहे विश्वास, आणि हेच माझं दुःख आहे. असं म्हणून तिनं ड्रिंक संपवली आणि त्याला म्हणाली, इतका काय विचार करतोस? इतका विचार करशील तर जगणार कसा? घे. आणि विश्वासनं सुद्धा दारूचा घोट घेतला आणि मग डोळे झाकून अख्खा ग्लास संपवला आणि म्हणाला, आणखीन एक दे. आणि लिलीनं गालात हसून त्याचा पेग भरला आणि अशा प्रकारे त्याला ड्रिंक करण्याची सवय लागली. मग दोघेही गप्पा मारत मारत ड्रिंक करत होते. पहिलीच वेळ असल्यामुळे त्याला ड्रिंक जास्त झाली. तो उठायला सुद्धा तयार नव्हता आणि तरीही उठला आणि म्हणाला, मला आता गेलं पाहिजे, पण मी कुठं जाऊ? फ्लॅटची चावी तर कंपनी मालकानं घेतली. माझ्याकडे दुसरं घरसुद्धा नाही. आता मी जाऊ कुठं? रस्त्यावर गेल्याशिवाय पर्याय नव्हता आणि तो रडायला लागला. पडता पडता लिलीनं त्याला सावरला आणि बेडवर झोपवलं आणि त्याला म्हणाली, जोपर्यंत तुझी दुसरीकडे सोय होत नाही तोपर्यंत तू इथेच थांब. हे घर तुझंच आहे. असं म्हणून ती त्याच्या खूप जवळ गेली आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायला लागली. आता दोघेही नशेत होते. दोघांचेही डोळे नशिले झाले होते. आणि विश्वास तिला म्हणाला, थँक्यू लिली, तू खूप चांगली आहेस. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तू एकटी नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. असं म्हणत म्हणत बडबडत तो झोपला. आणि लिली गालात हसली. ती कपडे काढून त्याच्याजवळ झोपलीच आणि मिठी मारली. अंगावर ब्लँकेट घेतलं आणि त्याच्या गालावर, मानेवर, छातीवर तिच्या ओठांचे लिपस्टिकचे डाग तिनं उमटवले आणि हसून झोपली. आणि विश्वाससुद्धा गाढ झोपला. आणि सकाळ झाली तसा विश्वास जागा झाला. त्याचं डोकं खूप जड झालं होतं आणि त्यानं त्याच्या शेजारी बघितलं तर अर्धनग्न अवस्थेतली लिली त्यानं त्याच्या मिठीत पाहिली आणि विश्वास खूप घाबरला. आता त्याच्याही अंगावर नाममात्र कपडे होते. आणि हे आपण काय केलं? रात्री माझ्याकडून काही चूक झाली नाही ना? म्हणून तो पश्चाताप करायला लागला. खूप घाबरला. तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण
लिली त्याच्या हातावर झोपली होती. त्याला दूर होता येईना. इतक्यात लिलीसुद्धा उठली. तिने तिच्या अंगाला मादक मुरडा दिला. आळस झटकला आणि समोर डोळे उघडून बघितलं तर घाबरलेला विश्वास तिला दिसला आणि ती लाजायला लागली. आणि विश्वास मात्र खूप अपराध्यासारखा वाटून घेत होता. तिला म्हणाला, लिली मला माफ कर. हे सगळं कसं झालं मला माहीत नाही आणि तुझा गैरफायदा घेतला असं समजू नकोस प्लीज. मला रात्री काहीच शुद्ध नव्हती आणि प्लीज हे कोणालाही सांगू नको. असं म्हणून तो कपडे घालून बाहेर निघणार इतक्यात अचानक लिली मोठ्यानं रडायला लागली. आणि ती पोलिसांना बोलवणार. मी पोलिसांना बोलवणार. तू माझा गैरफायदा घेऊन माझ्यासोबत खूप चुकीचं वागला. मी तुला नको नको म्हणत होते तरीही तू ऐकलं नाहीस. तू नशेत होता. मी तुझी इतकी मदत केली. तुला फ्रेंड मानला, बेस्ट फ्रेंड मानला आणि माझं दुःख तुझ्यासोबत शेअर केलं आणि तू माझ्या एकटेपणाचा फायदा घेत माझ्यासोबत असं केलं. विश्वास तुझी आता सुटका नाही असं ती म्हणाली. आणि विश्वास घाबरला. म्हणाला, लिली असं नको करू प्लीज. अगं माझ्या बहिणीचं लग्न आहे. मी जर तुरुंगात गेलो तर आमच्या घराकडे कोणी ढुंकून पण बघणार नाही. तिला पाहुणेसुद्धा येणार नाहीत आणि सगळेजण वाळीत टाकतील आमच्या घरच्यांना. लिली खूप वाईट होईल गं. प्लीज पोलिसांना कळवू नको आणि मला जावंच लागेल. प्लीज पोलिसांना बोलवू नकोस. आपण बोलूया ना. हे काय झालं मला खरंच माहीत नाही. तू कशी माझ्याजवळ आली हेही मला माहीत नाही. आणि लिली म्हणाली, नाही विश्वास, पोलीस तर इथे येणारच आणि तुला बेड्या पडणार म्हणजे पडणार. आणि हे ऐकून विश्वास खूप घाबरला आणि लिली पुन्हा त्याच्या अवस्थेला बघून खूप खूप हसायला लागली अचानकच. आणि तिचं हसणं ऐकून विश्वास चक्रावला. आणि आता नक्की काय आहे लिलीच्या मनात, ती विश्वासच्या इमोशनचा फायदा कशाप्रकारे घेईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.